धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस आणि शुभ दिवस. या दिवशी लोक सोनं विकत घेतात, पण त्यामागे ही एक सुंदर पौराणिक कथा आहे. खूप वर्षांपूर्वी हेमराज नावाचा धर्मप्रिय राजा होता. त्याला अनेक वर्षांनी एक गोंडस मुलगा झाला, पण ज्योतिषांनी भाकीत केलं होतं की 16व्या वर्षी सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू होईल. काळ गेला, मुलगा तरुण झाला आणि त्याचं लग्न एका बुद्धिमान मुलीशी झालं. त्याच्या 16व्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच कृष्ण पक्ष त्रयोदशीच्या दिवशी त्याच्या पत्नीला एक भयंकर भविष्याने आठवली. ती निर्धाराने म्हणाली, मी माझ्या पतीला वाचवेल. पण त्या रात्री तिने घरातील सगळीकडे दिवे लावले, दारात सोन्याची भांडी आणि दागिने ठेवले आणि लक्ष्मीपूजन सुरू केलं. मध्यरात्री यमराज आले, पण दारातून येताना त्यांचे त्या प्रकाशात डोळे दिपले. सोन्याचा तेजस्वी प्रकाश, दागिन्यांचा झगमगाट आणि दिव्याची उजळण पाहून ते थबकले. यमराज स्वतः प्रकट झाले आणि म्हणाले, या घरात धन आणि लक्ष्मीचा प्रकाश आहे, तिथे मृत्यूला स्थान नाही. त्यांनी या मुलाचा आयुष्यकाल वाढवला. त्या दिवसापासून असं मानलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं किंवा मौल्यवान वस्तू विकत घेतल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि यमराज दूर राहतात. म्हणूनच त्या दिवशी सोनं, चांदी, नवी भांडी किंवा वस्तू घेणं शुभ मानलं जातं. धन म्हणजे संपत्ती, आरोग्य आणि आनंदाचं प्रतीक. तर त्रयोदशी म्हणजे 13वा दिवस, म्हणून हा दिवस धन्वंतरी देव आणि लक्ष्मी मातेच्या पूजनासाठी ओळखला जातो. हीच ती कथा जी आजही प्रत्येक घरात समृद्धीचा प्रकाश पसरवते आणि सांगते की धनत्रयोदशी हा दिवस फक्त सोन्याचा नाही, तर आयुष्य आणि सुखाचा उत्सव आहे.